कोल्हापूरच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आणि यावेळी इथे लढत ही विरोधकांपेक्षा महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये जास्त रंगण्याची चिन्ह दिसत आहेत। गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी आता महायुतीतीलच नेत्यांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचे जवळपास निश्चित झालं असलं तरी जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असणार आहे हा प्रश्न अजूनही इच्छुक उमेदवार आणि सभासदांमध्ये चर्चेचा विषय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जागा वाटप ठरावांच्या संख्येनुसार व्हावं अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी ते आग्रही आहेत, तर भाजप आणि शिवसेनेचे नेते मात्र पक्षनिहाय जागा वाटप करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळतंय। त्यामुळेच मुश्रीफांना बॅकफुटवर जावं लागण्याच्या चर्चांनी सुद्धा जोर धरलाय। तरी महायुतीमध्येच कुणाचा फॉर्म्युला चालणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच कोल्हापूर जिल्ह्यातल्या आर्थिक आणि राजकीय केंद्र मानल्या जाणाऱ्या आणि सहकाराची महत्त्वाची भूमी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले। अनेकांसाठी गोकुळच्या संचालक पदाचं महत्त्व हे विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिक मानलं जातं। त्यामुळेच गोकुळच्या निवडणुकीबाबत सांगायचं झालं तर कोल्हापुरात असं म्हटलं जातं की एक वेळ आमदारकी नको पण गोकुळचं संचालक पद हवं आणि त्यामुळेच अनेक दिग्गज नेते हे या गोकुळच्या निवडणुकीसाठी रणनीती आखताना दिसतात। मागील निवडणुकीत महाडिक गटाला रोखण्यासाठी अनेक विरोधी राजकीय नेते हे एकत्र आले होते। त्यामध्ये आमदार बंटी पाटील असतील, मंत्री हसन मुश्रीफ असतील, डॉक्टर विनय कोरे, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर, राजेश पाटील, के.पी. पाटील आणि माजी खासदार संजय मंडलिक यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश होता। मात्र सध्याची परिस्थिती बदललेली आहे आणि सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती पाहता बंटी पाटील वगळता इतर बहुतांश नेते हे सध्या महायुतीच्या छताखाली एकत्र येण्याची शक्यता आहे। मागील निवडणुकीत महाडिक विरोध हा एक मोठा मुद्दा होता आणि त्यामुळे त्यावेळी जागा वाटपावर फारसा वादही झाला नव्हता। पण यंदा महायुती म्हणून निवडणूक लढवायची असल्यानं प्रत्येक घटक पक्षाला सत्तेत आपला वाटा हवाय। त्यामुळे यावेळी विरोधकांपेक्षा महायुतीच्या नेत्यांमध्येच अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झालेली दिसते। गोकुळ दूध संघावर वर्चस्व मिळवणं म्हणजे जिल्ह्याच्या आर्थिक सत्तेवर पकड मिळवणं असं समीकरण असल्यानं सर्वच नेते जास्तीत जास्त संचालक आपले असावेत यासाठी प्रयत्न करतायत। त्यामुळे जागा वाटपातच पहिली लढाई जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाचा सुरू आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठरावांच्या आधारे उमेदवारी देण्याची अट मांडली आहे, कारण गेल्या काही वर्षात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे गोकुळमधील अनेक प्रभावी संचालक त्यांच्या गटात सामील झाल्याचं सांगितलं जातं। त्याचसोबत सुमारे 1200 सभासदांच्या संदर्भातलं प्रकरण हे सध्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये प्रलंबित आहे। या सभासदांमध्येही मुश्रीफ गटाचं वर्चस्व असल्याचा दावा केला जातोय। जर न्यायालयीन लढाईत हे सभासद कायम राहिले तर ठरावधारकांची संख्या मुश्रीफ गटासाठी निर्णायक ठरू शकते। त्यामुळे त्यांच्या या मागणीला महायुतीतील इतर पक्षांकडून मात्र विरोध होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी अंतर्गत खलबतं सुरू झाली आहेत। दुसरीकडे भाजप आणि शिवसेना पक्षनिहाय जागा वाटपावर भर देत आहेत आणि त्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचंही कळत आहे। संभाव्य फॉर्म्युलानुसार भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समान जागा, शिवसेना 3ऱ्या क्रमांकावर आणि जनसुराज्य शक्ती या पक्षाला 4थ्या स्थानावर उमेदवारांची संख्या मिळू शकते। तसंच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू आघाडीला स्वतंत्र एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। एकूणच काय, गोकुळ दूध संघाची ही निवडणूक केवळ सहकारी संस्थेची निवडणूक नाही आहे, तर ती कोल्हापूरच्या भविष्यातल्या राजकीय समीकरणांची दिशा ठरवणारी निवडणूक असल्याचं बोललं जातं। आता त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तोडगा हा नेमका कसा निघतो, कुणाचा फॉर्म्युला अंतिम ठरतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोकुळच्या सत्तेचा मार्ग हा जागा वाटपातूनच होणार असल्यानं महायुतीतील ही अंतर्गत लढत पुढील काही दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। गोकुळच्या राजकारणात पुढे काय घडतं याकडे सबंध जिल्ह्याचं लक्ष असेल। तर आपल्याला काय वाटतं, मुश्रीफांचा फॉर्म्युला लागू होईल की भाजप जे पक्षनिहाय जागा वाटपासाठी आग्रही आहे त्यांचा फॉर्म्युला लागू होईल? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर व्यक्त व्हा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।